आपल्याबरोबर राऊत सर आहेत. सर आज तुमच्या कष्टाने अनमिश वजेसारखे विद्यार्थी आज UPSCमध्ये यशस्वीरित्या पास झालेत. काय सांगाल? अनिमिष वजे हा एक आज्ञाधारक विद्यार्थी आहे आणि तो राजन्म विद्यार्थी आहे आणि त्याचा जो अभ्यास आहे तो अतिशय प्रामाणिकपणे तो अभ्यास करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला त्याला कोणता विषय हा अभ्यासायचा आहे तर त्यामध्ये तो जास्त इंटरेस्ट घेऊन करत होता आणि ज्यावेळेला तो 11वी-12वीचा अभ्यास करत होता तोही अतिशय प्रामाणिकपणे त्यानं तो अभ्यासाचा जो काही सराव होता, जे काही आम्ही सांगू, जे इतर सब्जेक्टचे टीचर सांगतील तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने करत होता. आणि या प्रवासामध्ये त्यानं त्याच्या 10वीपर्यंतच्या ज्या सवयी होत्या, 11वी-12वीच्या ज्या सवयी होत्या त्या सवयी त्यांनी पुढेही कंटिन्यू ठेवल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे गेला, रिसर्चमध्ये गेला आणि त्यानं ज्या चांगल्या सवयी अंगी बाळगल्या होत्या त्याच सवयीचा फायदा त्याला UPSCमध्ये सुद्धा झाला असं मला वाटतं. आणि UPSCची ही एक्झाम देऊन त्यानं आपल्या या कोकण विभागाचं नाव हे पुढे केलं आहे. आम्ही ज्या शाळेमध्ये आहोत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचं नाव त्यानं पुढे केलं आहे आणि भविष्यामध्ये तो एक प्रेरणास्रोत असेल असं मला वाटतं आणि त्याला पुढील आयुष्यासाठी माझ्या आणि माझ्या संस्थेकडून त्याला शुभेच्छा आहेत. अनमिश वजे यांच्याबरोबर तुमची पहिली एक भेट कुठे झाली? मी 11th क्लास टीचर होतो रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आणि त्याच वेळेला माझ्या आणि अनिमिषची पहिली भेट झाली. आणि त्याचा जो स्वभाव आहे तो अतिशय मृदू भाषेमध्ये तो बोलतो आणि त्याचं जे थिंकिंग आहे ते इतरांपेक्षा खूप वेगळं आहे. त्याला ज्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे त्याबद्दल त्याला खूप उत्सुकता असते आणि स्वतःहून ती करण्याची त्याची इच्छा असते आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यानं प्रत्येक त्याच्या आयुष्यामध्ये इथून पुढेसुद्धा त्याला त्याची जी काही सवय आहे की कोणत्याही व्यक्तीबरोबर आपण जमून घेत असताना त्या व्यक्तीचा स्वभाव आणि स्वतःचा स्वभाव हा मॅच करून तो पुढे जातो आणि प्रत्येकाला एक रिस्पेक्ट देण्याची त्याची जी सवय आहे ती खूप चांगली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्याला त्याच्या प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा ही त्याची सवय त्याला खूप कामी येईल. आज तुमच्यासारखे गुरु अनमिश वजे यांना मिळाले. अतिशय त्यांना म्हणजे तुमची पहिली तिथे एंट्री झाली तेव्हा विद्यार्थ्यांना ते समजावून सांगत असताना आधी तुम्हाला बघितल्याने चेहऱ्यावर अतिशय हास्य आले. म्हणजे चेहऱ्यावर एक प्रकारे हास्य आले माणसाच्या की आज सरांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. काय सांगाल? तो त्याच्या मनाचाही मोठेपणा आहे की आज त्याला या क्षेत्रामध्ये यश मिळालं, परंतु तरी तो डाऊन टू अर्थ आहे. माझ्या शेजारीच बिपिनदादा पाटणे आहेत, आमच्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्यावेळेला टीममध्ये काम करतो आणि ते जे काम आहे ते आम्हाला प्रेरणा देतं आणि अशा प्रेरणेमधूनच ज्या वेळेला आमचे जे जुने विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही आम्ही पोहोचतो. आणि तसाच तो प्रसंग त्याने जो सांगितला की त्यामध्ये ज्यावेळेला असं काही वाटलं की बाबा ठीक आहे आपला विद्यार्थी थोडासा नाराज आहे, मग तो कोणत्याही बाबतीमध्ये असू दे, तर तिथपर्यंत पोहोचण्याची जी प्रेरणा आहे तर ते जे लिगसी आहे ती आम्हाला संस्थेनं दिलेली आहे. आणि हा जो विद्यार्थी आहे तो त्याच्यामध्ये ती लीनता दिसली की आपले गुरु त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण जरी इंटरव्ह्यू देत असू तरीसुद्धा त्यानं ते एक्नॉलेज केलं. त्याबद्दल त्याच्या मनाचा मोठेपणा मला त्यावेळेला जाणवलं. आजपर्यंत तुमच्या अनुभवामध्ये UPSCमध्ये अनमिश वजेंसारखेच विद्यार्थी असे पास झालेत. काय सांगाल? माझ्या अनुभवामध्ये असं आहे की आता आमच्या म्हणजे शाळेमध्ये शिकलेला हा तसा पहिलाच विद्यार्थी आहे की ज्याने UPSC या परीक्षेमध्ये यश मिळवलं आहे. परंतु अजूनही भविष्यामध्ये अनिमिषच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये भरपूर विद्यार्थी या क्षेत्रामध्ये यश मिळवतील अशी मला खात्री आहे.